नमो भगवते वासुदेवाय नमः। जय श्री कृष्णा। आज आपण श्रावणातील पवित्र एकादशीची कथा ऐकणार आहोत। मित्रांनो, हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत पवित्र मानले गेले आहे। विशेषतः श्रावण महिन्यातील एकादशीचे महत्त्व अनेक पटीने वाढतं। या दिवशी ही कथा भक्तिभावाने श्रवण केल्याने पापाचा नाश होतो, घरात सुख समृद्धी नांदते आणि मोक्ष प्राप्तीची दरवाजे उघडतात। म्हणूनच तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही कथा मध्येच सोडून दिली तर पुण्यफळ अपूर्ण राहते। आणि हो, असेच आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच कमेंटमध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका। मित्रांनो, श्रावणातल्या अजा एकादशीच्या दिवशी ही कथा ऐकल्याने पापापासून मुक्ती होते, भगवान विष्णू प्रसन्न होतात। चला तर कथेकडे वळूया। एकादशीची तिथी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आली आहे। यंदा श्रावण कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 19 ऑगस्टला आली आहे। या दिवशी भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतील, तसेच भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी अजा एकादशीचे व्रत देखील केले जाते। या एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने विष्णूंचे ध्यान करून एकादशीचा पाठ केल्यास मनुष्याला पूर्ण फळ प्राप्त होते। तर जाणून घेऊया अजा एकादशीची संपूर्ण कथा। कथा अशाप्रमाणे आहे। अजा एकादशीची कथा ही सत्यवादी राजा हरिश्चंद्राशी संबंधित आहे। कुंतीचा पुत्र युधिष्ठिर म्हणाला, हे भगवान, श्रावण कृष्ण पक्षात येणारी एकादशीचे नाव काय आहे? मला या एकादशीचे महत्त्व सांगा। त्यावेळी मधुसूदन म्हणाले, या एकादशीचे नाव अजा एकादशी आहे। याचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो। जो व्यक्ती या दिवशी भगवान ऋषिकेशाची पूजा करतो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते। पौराणिक काळात हरिश्चंद्र नावाचा चक्रवर्ती राजा राज्य करीत होता। राजा त्याच्या सचोटी आणि प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध होता। एकदा देवांनी त्याची परीक्षा घेण्याची योजना आखली। राजाने स्वप्नात पाहिले की त्याने आपले राज्य विश्वामित्र ऋषींना दान केले आहे। एके दिवशी राजाने आपले वचन पाळण्यासाठी आणि मागच्या जन्मातील कर्माच्या परिणामामुळे आपला मुलगा आणि पत्नी यांना विकले। स्मशानभूमीत लोकांच्या अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या चांडाळाने हरिश्चंद्राला विकत घेतले। तो स्वतः चांडाळाचा गुलाम झाला। त्या चांडाळातून कफन घेण्याचे काम त्यांनी केले, परंतु त्यांनी सत्य कधीही सोडले नाही। बरीच वर्ष निघून गेल्यानंतर त्याला आपल्या या कृत्याबद्दल वाईट वाटले। तो या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग शोधू लागला। गौतम ऋषी आपल्या जवळ पोहोचावे असे त्याला वाटत असताना ते समोर आले। हरिश्चंद्राने त्याला प्रणाम केला आणि त्याच्या दुःखाची गोष्ट सांगू लागला। राजा हरिश्चंद्राची दुःखद कथा ऐकून महर्षी गौतमही दुःखी झाले। तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव अजा एकादशी आहे। या एकादशीला विधीप्रमाणे व्रत करा, तसेच रात्री जागरण करून पारायण करा। यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होतील, असे सांगून महर्षी गौतम अंतर्धान पावले। अजा एकादशी आली तेव्हा राजा हरिश्चंद्राने महर्षीच्या सल्ल्यानुसार विधिवत व्रत आणि पारायण केले। या व्रताच्या प्रभावाने राजाची सर्व पापे नष्ट झाली, तसेच स्वर्गात ढोल वाजू लागले आणि फुलांचा वर्षाव सुरू झाला। राजाला समोर ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवेंद्र असे देव उभे राहिलेले दिसले। आपला मृत मुलगा जिवंत पाहिला आणि त्याची पत्नी शाही वस्त्रे आणि दागिने परिधान केलेली दिसली। व्रताच्या प्रभावामुळे राजाला त्याचे राज्य परत मिळाले। ऋषींनी हे सर्व राजाची परीक्षा घेण्यासाठी केले होते, परंतु अजा एकादशीच्या व्रताचा परिणाम झाल्यामुळे ऋषींनी निर्माण केलेले सर्व भ्रम संपला आणि शेवटी हरिश्चंद्र आपल्या कुटुंबासह स्वर्गात गेले। जे लोक हे व्रत नियमितपणे पाळतात आणि रात्री जागरण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात आणि शेवटी त्यांना स्वर्ग प्राप्ती होते। या एकादशीची व्रताची कथा नुसती श्रवण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते।
मित्रांनो, ही कथा होती श्रावण महिन्यातील एकादशीची पवित्र कथा. या कथेतून आपल्याला कळतं की भक्तिभावाने केलेल्या उपवास, व्रत आणि कथा श्रवण आपलं जीवन किती सुंदर बनवतं. ही कथा ज्या भावनेने ऐकली जाते त्यानुसार सर्व प्रकारचे दुःख, संकट, पाप दूर होतात आणि ईश्वराची कृपा नक्कीच लाभते. म्हणून दरवर्षी या एकादशीला उपवास करावा, कथा श्रवण करावे आणि शक्य असल्यास हरिनामाचा जप करावा. मित्रांनो, आशा करते की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडेल. जर ही कथा तुम्हाला आवडली तर कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते, ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आरोग्य, आयुष्य, सुख, समृद्धी आणि मोक्ष लाभो.